पण मला टागोरांना पाहता आलं नाही. संजय सोनवणे मला पाहता आलेले आहेत. हा माणूस काय गजब आहे. म्हणजे ह्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, पेटंट घेतले. ह्यांनी कारखाना काढला, तिच्यामध्ये कारखानदार म्हणून मोठी रिस्क घेतली. या माणसानं नाटक लिहिली, इतिहास लिहिला, ह्यांनी कविता लिहिल्या, त्यांनी सिनेमात काम केलं. हे सिनेमातले नटसुद्धा आहेत बरं का. हां, अशा अनेक भूमिका असलेला हा माणूस मला मोठा चमत्कार वाटतो की या ठिकाणी या मंचावर हे चौघेही आपल्यासाठी मोठा अभिमान देणारे, किसान पुत्रांना मोठं बळ ज्यांच्याबद्दल वाटतं ते हे सगळे चारही जण आहेत इथं. या सत्रामध्ये यांनी काय बोलावं, मला रोहितने विचारलं की व हे कायदे बिदे, तर मी म्हणलं याच्यावर नका तुम्ही बोलू, ते आम्ही बोलतो, त्याचा काही विषय नाही. कारण का बोलतो मी ते सांगतो तुम्हाला की तुमची ही अचिव्हमेंट पाहिली की मला असं वाटतं की काही लोकांना तुम्ही शेतीमध्ये का गुलाम करता. ज्यांना उडायचं असेल त्यांना उडू द्या. मी शेती सोडा वगैरे असं म्हणत नाही बरं का, मुद्दाम अंडरलाईन करून सांगतो. मी शेती सोडा वगैरे म्हणत नाही. मी म्हणतो पिंजऱ्याचं दार उघडा, ज्याला उडायचं असेल त्याला उडू द्या, त्याला तुम्ही बंधन जे करताय ते करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. हे आगळं वेगळं सत्र आहे. मोकळेपणाने बोला, काहीही बंधन नाही आहे. कलावंत म्हणून बोला, आपला अनुभव शेअर करा. तुम्हाला मला ऐकायचं आहे. आम्हाला अशी अजब माणसं समजून घ्यायची आहेत आणि किसान पुत्रांना तुमच्याकडून प्रेरणा मिळणार आहे. ह्या समारोप सत्रामध्ये हे दिग्गज लोक आलेत. मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. थांबतो. हो हो, बक्षीस समारंभ करून घ्या. शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेसंदर्भामध्ये आपण एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी किसान पुत्रांनी भाग घेतला आणि त्याचे जे विजेते आहे त्यांचं बक्षीस समारंभ आपण एक आटोपतो आहे एवढ्यात. देशमुख सर, निबंधाचा विषय पण सांगा. नमस्कार. आपण एक राज्यस्तरीय बक्षीस निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्याचे स्पर्धकांचे विजेत्यांची नावं मी डिक्लेअर करतो आहे आणि सबनीस सरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी प्रदान करावा. पहिला क्रमांक किसान पुत्रीला आहे, श्यामल केंद्रे. कृपया त्यांनी स्टेजवर येऊन त्या बक्षिसाचा स्वीकार करावा. सर सर झालं सर, सरांच्या हस्ते. हां सर, मुलीला बक्षिसाचं स्वरूप आहे रोख चेक, शाल आणि पुष्पगुच्छ आणि एक ट्रॉफी देण्यात येत आहे स्मृतिचिन्ह म्हणून या समारंभाच्या निमित्ताने. टाळ्याचा कडकडाट करा प्लीज. दुसरं बक्षीस आहे महेश लोंढे. महेश लोंढेंना विनंती करतो की त्यांनी समधी सरांच्या हस्ते बक्षिसाचा स्वीकार करावा. टाळ्या सर.
तिसरं बक्षीस आहे सागर कुलकर्णी, पण ते येऊ शकले नाहीत, तर त्यांच्या वतीने डॉक्टर शैलजांना मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्या बक्षिसाचा स्वीकार करावा आणि त्याला पोच करावा. डॉक्टर शैलजा बरोरे, ज्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये बरेच परिश्रम घेतले. पहिली रक्कम 5,000, दुसरं 3,000 आणि शेवटचं बक्षीस 2,000. धन्यवाद सर. मराठवाडा विकास प्रतिष्ठानचे श्री प्रकाश इंगोले आणि आपले किसान पुत्र आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि मूळ उद्देश होता अमर काकांनी सांगितल्याप्रमाणे की तरुणांमध्ये या कायद्यांबद्दल जनजागृती निर्माण करणे, आणि म्हणून शेतकऱ्यांना गळफास ठरलेल्या घटना दुरुस्त्या असा विषय दिलेला होता आणि त्याच्यावरती उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यभरातून मिळाला आणि त्यातून आपण हे 3 विजेते काढलेले आहेत. मी मराठवाडा विकास प्रतिष्ठानचे आणि आपणा सर्वांचेच आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. निबंध स्पर्धेतील संबंध विजेत्यांचे पुनश्च अभिनंदन. आता आपण सर्जकांचे सहवेदना ह्या विषयाकडे परत वळूया. अमर सरांनी खूप छान पद्धतीनं विवेचन केलं. कलाकार, खेळातले कलाकार, शेतकरी पुत्र कुठं जाऊ शकतात ते त्यांनी मांडलं. आता खरं मग बघितलं तर आम्हाला काही अनुभव नसतो असं भाषण वगैरे, किंवा हे माझ्या नवीन आहे. मी पहिल्यांदा गेल्या 20 वर्षात पुण्यामध्ये राहतोय, पण पहिल्यांदा कुठेतरी स्टेजवर बोलतो आहे, तर ते त्यांनी सांगितलं आणि करतोय काहीतरी आपलं. मुळात आम्ही शेती अनुभवली आहे. वयाच्या 20-22 वर्षापर्यंत सर्व शेतीची सगळं कामं केलीत. शहराचा गंध नाही. एखादी 2 व्हीलर जरी गेली रस्त्याने तरी त्या पेट्रोलचा वासाने आम्ही फार आनंदित व्हायचो अशा वातावरणात. किंवा शहरं पाली तर आश्चर्य वाटायचं, हे काय आहे, हे कसलं जगणं आहे आणि खेळातलं जगणं काय असते. तसं प्रचंड वेगळ्या वातावरणामध्ये जगून शहरामध्ये जेव्हा येतो त्यावेळेस एखादी कंपनी इव्हेस्टसाठी रिकमेंडेड करते. कुठं तू कोयता आणि गाईसाठी पेंडकं बांधून घेणारा मी एक शेतकऱ्याचा मुलगा, आणि कुठं एखाद्या कंपनी माझं रिकमेंडेशन एखाद्या यूएससाठी करते. हे सुद्धा माझ्या दृष्टीने फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मी एकच संदेश देऊ इच्छितो सर्व किसान पुत्रांना की तुम्ही कुठंही कमी नाही आहात. त्यामुळं आयुष्यामध्ये ही लढाई जिंकायला सुद्धा आपल्याला काही फार मोठे काहीतरी प्रयत्न करावे लागतील असं अजिबात नाही आहे. सगळ्यांनी एकदिलाने मिळून ह्या चळवळीमध्ये भाग घ्यायचा आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. तर माझ्यासारख्याच सहवेदना ह्या मोठ्या मोठ्या कलावंत आहे. इथं सबनीस सर आहेत, रश्मी मॅडम आहेत, रोहित साहेब आहेत, सोनोनी साहेब आहेत. तर मी रश्मीताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.